कीर्ती करून गेले. ज्ञानोबराय वय वर्ष फक्त 22 आहे. 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. समाधी घेतल्याच्या नंतर असं जीवन जगले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. खरं सांगू, नाथ महाराज अगदी थोडंसं जीवन जगले गड्या, पण नाथ महाराज थोडंसं जरी जीवन जगले असतील ना तरी उत्तम नावाची कीर्ती ते करून गेले. म्हणून महाराज म्हणतात ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जे संत महात्मे थोडे दिवस राहिले, थोडे दिवस राहिल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मायबापाची कीर्ती अजरामर करून टाकली. त्यांचंही नाव वाढवलं आणि त्यांच्या मायबापाचंही नाव वाढवलं. विठ्ठल हे संत महात्मे जरी यांच्या जीवनामध्ये नाव वाढवून गेले असतील ना तरी सुद्धा त्यांनी जे काही यादी आहे, त्यांची जी काही यादी आहे ही चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आहे. बघा ना, मनुष्य जर चांगला जर जन्माला आला ना तर 4 माणसं जमा झालेले असतात आणि त्याला विचारत असतात, का रे कुणाचा आहे तू? त्यावेळेस तो सांगत असता, हो अमक्या अमक्याचा आहे, नाही का, अमक्या अमक्याचा आहे. का तर त्या माणसाचं नाव प्रतिष्ठित असतं आणि चांगल्या यादीमध्ये तो मनुष्य असतो. कुणाचा आहे तू? अमक्या अमक्या महाराजांचा मुलगा आहे मी. कुणाचा आहे तू? अमक्या अमक्या साहेबांचा मुलगा आहे मी. कुणाचा आहे तू? अहो ते कलेक्टर नाहीत का, त्यांचा मुलगा आहे मी. चांगले माणसं असतात आणि त्यांची उत्तम कीर्ती समोर येते. अहो ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच झालं. एक दिवसाचा प्रसंग होता, आला ना ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला. माणसाची कीर्ती कशावरती असते आहे का? माणसाची कीर्ती फक्त उत्तम मायबापावरती असते. माणसाचं जीवन हे कशावरून आहे हे ओळखायचं जर असेल त्याच्या मायबापावरून ओळखलं जातं. पोरं जर चांगले जर निघाले तर महाराज म्हणत असतात, का हो अमक्या अमक्याचं पोरग आहे, ते चांगलं आहे, नाही का. तसं ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच झालं होतं. सगळे सकल साधू संत मंडळी आळंदीमध्ये आली होती. उत्तम असणारा एकादशीचा दिवस उजडला होता. सकल साधू संत मंडळींनी त्या ठिकाणी उपवास धरला होता. भव्य दिव्य सभा मंडपामध्ये पारायण चाललं होतं. कोणी त्या ठिकाणी भजन करत होतं. साधू संत मंडळी आली. सकल साधू संतांबरोबर माझे ज्ञानोबराय असणारे पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा सुद्धा आता निघाले होते. पंढरीश पांडुरंग परमात्मा असणारे डाव्या हाताला रुक्मिणी माता सुद्धा निघाली होती. काहू प्रभू कुठं चाललात तुम्ही? चाललोय मी आळंदीकडे. काय आहे आळंदीला? अगं माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घ्यायचं ठरवलंय. ठीक आहे प्रभू, मला सुद्धा येण्याची इच्छा आहे, मी सुद्धा येत आहे. ठीक आहे, पत्नी सोबत आहे. आधी करून सकल संत मांदी आली ही आळंदीमध्ये. द्वादशीचे पारणं सोडले गेले. द्वादशीला दिवसभर भजन चाललं. त्रयोदिवशीचा सकाळचा दिवस उजडला आणि माझ्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी तिन्ही भावंडांना सांगितलं, सोपाना मुक्ता, अगं असणार निवृत्ती दादा, आज मला समाधी घ्यायची आहे. हे असणारे सकल साधू संत मंडळी आलेले आहेत आणि आमचे प्रभू सुद्धा आलेले आहेत. खरं सांगू का, ज्यावेळेस असणाऱ्या देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबराय आता समाधीस्थळी जात आहेत. ज्ञानोबरायांचा हात असणारा एक निवृत्ती दादाने धरलेला आहे, एक सोपान काकाने धरलेला आहे. आता निवृत्ती दादाला घेऊन चाललाय, सोपान काका ज्ञानोबरायांना घेऊन चाललेले आहेत. उठविला आनंदी शिवाचा ढवळा, झाकी शिळा समाधीची असणारा नंदीला उठवलं गेलं. ज्ञानोबराय आतमध्ये गेले. ज्ञानोबरायांनी जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ती असणारी ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि समोर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी 3 वेळेस त्या ज्ञानेश्वरीला हात जोडले, प्रणाम केला आणि झाकेले डोळे ज्ञानोबरायांनी डोळे झाकून घेतले. सकल साधू संत मंडळी बाहेर आली. समाधीची शिळा लावून घेतली आणि लावून घेतल्याच्या नंतर जी संत मांदियाळी 4 दिवसापासून त्या आळंदीमध्ये होती ना, ती आता धाय मोकळून रडत होती. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादी चाऱ्याची पेंडी बांधलेली असावी आणि त्या असणाऱ्या पेंडीचा आळा सुटावा, आळा सुटल्याच्या नंतर ती पेंडी ज्या
ज्या पद्धतीने एखाद्या पेंडीचा आळा सुटावा आणि ज्या पद्धतीने ते पेंडीचा सारा तृणमाळानं व्हावा, लांब लांब व्हावा, त्या पद्धतीने ही असणारी बांधलेली पेंडी होती. हे असणारे 4 भावंड होते. 4 भावंडांमधून आता ज्ञानोबरायांनी समाधिस्थ घेतली होती. सगळे संत मांडे आणि या 3 भावंडांची समजूत घालत होते. ऐकाला समजूत घालता घालता हे असणारे 3 भावंड रडत होते. रडता रडता देवाला सुद्धा अश्रू अनावर झाले. आता देवानं सुद्धा रडायला सुरुवात केली. रडताना देव आता रुक्मिणी माता असणारी देवाला विचारते, हो देवा, अहो हे असणारे 4 भावंड रडतात, हे असणारे संत मांडे आणि रडते, पण यांचं रडण्याचं कारण देवा वेगळं आहे. यांचा असणारं मोह माया त्यांच्याशी जडलेले आहे. पण देवा, तुम्ही असणाऱ्या विश्वाचं चालक मालक आहात देवा, तरी सुद्धा तुम्ही रडावं. देवा का रडता तुम्ही? रडू नका देवा. त्यावेळेस खरं सांगू, देवानं सांगायला सुरुवात केली, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची रुक्मिणी. हा असणारा साधारण पुरुष नाहीये, ज्याने हा समाधी घेतली ना, हा असणारा फार मोठा योगी आहे. मला हे सांगायचं आहे, त्यावेळेस ते असणारे देवाचे रुक्मिणीने उद्गार ऐकलेत ना, त्यावेळेस आता रुक्मिणीला सुद्धा राहवलं नाही. रुक्मिणी सुद्धा आता रडायला लागते. ऐका, रुक्मिणी सुद्धा आता रडायला लागती. आणि आता देव विचारतात, का ग रुक्मिणी, इतका वेळ तुम्हाला विचारत होती की ही संत मांदी आणि रडती, ही प्रेमामुळे रडती आहे, ही भाऊ असणारे रडतायत, निवृत्ती दादा रडतायत, सोपान काका रडतायत, हे असणारी मुक्ता रडतायत, यांचा रडण्याचा भाव वेगळा आहे. मग आता तू का रडते? त्यावेळेस असणाऱ्या रुक्मिणीने सांगायला सुरुवात केली, प्रेम सांडेले रुक्मिणीची, धन्य धन्य दयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. अहो, आपण सामान्य माणसं आहोत. आपण चांगलं जीवन जगल्याच्या नंतर आपल्या मायबापाची पावती समोर येते असं नाही आहे. संत महात्म्यांची सुद्धा उत्तम पावती मागे राहते. त्या असणाऱ्या मुक्ताबाईने सुद्धा सांगायला सुरुवात केलं, देवा, अहो हा एक योगी जन्माला आला म्हणून तुम्ही रडता असं नाही आहे. त्या असणाऱ्या योगीला ज्यांनी जन्माला घातलंय ना, त्या असणाऱ्या योगीला जन्म घातणारी जी काही कुस होती, ती असणारी कुस फार पवित्र होती. अगोदर ती कुस धन्य होती. म्हणून सगळ्यात प्राधान्य जर कुणाला जर दिला जात असेल तर फक्त आणि फक्त मायबापाला दिलं जातं. म्हणून आज असणारे कैलासवासी साहेबराव रंगनाथ पाटील सरोवर यांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही आजची असणारी कीर्तनरूपी सेवा आहे. आणि ही कीर्तनरूपी सेवा म्हणजे या असणाऱ्या पोरांना चांगले संस्कार दिल्याची ही सेवा आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार असेल, गंगा भागीरथी मथुराबाई साहेबराव पाटील सरोवर असेल, आधी करून रमेश साहेबराव पाटील सरोवर असेल, आधी करून श्री प्रवीण भाऊ असतील साहेबराव पाटील सरोवर, हा असणारा जो परिवार आहे, या परिवाराची ही असणारी उत्तम कीर्ती आहे. म्हणून म्हणतात ना, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसं गेल्याच्या नंतर माणसामागे ही जी मंडळी असते ना, यांनी ही केलेली पावती आणि त्यांनी जीवन जगल्याची पावती, ही उत्तम कीर्ती आज या ठिकाणी समोर बघायला मिळते. विठ्ठल प्राचीनाची दोरी, त्या पद्धतीने मनुष्याचं जीवन असावं. जोपर्यंत मनुष्याची दोरी आहे ना, तोपर्यंत मनुष्यानं चांगलं जगावं. कारण या दोरीला कधी तडा जाईल सांगता सुद्धा येत नाही. कारण देवाने आपल्या सगळ्या गोष्टी हातात जरी दिल्या असल्या ना, तरी एक गोष्ट आपल्या हातात दिली नाही. कुठे जन्माला जायचं हे आपल्या हातात दिलं नाही, आणि माणसाने कुठे मरायचं हे आपल्या हातात दिलं नाही. म्हणून जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी आहेत, ह्या फार अटळ आहेत. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया ज्या परी. ज्याचा असणारा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा निश्चित होणार आहे, हे आपल्या हातात नाही. म्हणून या असणाऱ्या 2 गोष्टी आपल्या हातात दिल्या नाही. त्या जर आपल्या हातात जर दिल्या असत्या महाराज, तर मला वाटतं आतापर्यंत गेलंच नसतं.
इकडे व्याजानं 2 रुपये टक्क्यानं 3 रुपये टक्क्यानं काढले असते, पण पहिले आम्हाला घरी चहा प्यायला बोललं असतं. दिवाळीला सगळ्यांनी आम्हालाच बोललं असतं. पहिले लाडू पेढे ते गुलाबजाम नाही का, दिवाळीला पहिले आम्हाला बोललं असतं. पण या ठिकाणी अजिबात कुणाचं चालत नाही. कारण महाराज सुद्धा म्हणतात ना, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी घ्रासा वया, काळाची उडी पडीला माझी वा, सोडविना तेव्हा माय बाप. हे जीवन जगत असताना तू जरी आनंदानं जीवन जगत असला तरी या ठिकाणी या असणाऱ्या भयापासून तुला कोणी सोडू शकत नाही. यापासून फक्त आणि फक्त तुला देव सोडू शकतो. म्हणून काळाच्या जवळ जर कोण असेल तर देव आहे, आणि काळाला जर मागं ओढण्याचं काम कोण करत असेल तर देव करतोय. म्हणून या संसारामध्ये मन गुंतल्यापेक्षा त्या देवाच्या चरणाजवळ मन गुंतावं. भागवतामध्ये सुंदर एक कथा आली गजेंद्राची. तो असणारा गजेंद्र हत्ती, तो त्याचं फार मोठं राज्य होतं. त्या राज्यामध्ये त्याला अनेक पत्न्या होत्या, अनेक मुलं होते, अनेक नातवंड होते. सगळे जवळ असताना तो देवाला मानत नव्हता. मात्र आता ज्यावेळेस तो सर्व प्रेमामध्ये होता, त्यांचं पालन पोषण करण्यामध्ये होता, कधी देवाचं दर्शनाला गेलं नाही, कधी भजन पूजन केलं नाही. मात्र तो गजेंद्र हत्ती ज्यावेळेस एका नदीमध्ये जातोय, नदीमध्ये गेल्याच्या नंतर मकर त्याचा पाय धरतोय. मकरानं पाय धरल्याच्या नंतर आता मात्र त्याला सोडायला तयार नाही. अरे आवाज द्यायला सुरुवात केली. पत्न्या जवळ आहेत, नातवंड जवळ आहेत, नातू जवळ आहेत, हे असणारे मुलं सुद्धा जवळ आहेत. सगळ्यांना आवाज दिला. सगळे आता ओढत होते. मात्र मगरापासून पाय काही सोडायला तयार नाही. भरपूर जण ओढत होते. 1 दिवस ओढलं, 8 दिवस ओढलं, 1 महिना ओढलं. खरं सांगू का, ज्यावेळेस घरातली एखाद्या आपल्याला दुःख लागू द्या, खरं सांगू, घरातली माणसं कधी बघायची, माणसाला एखादं दुखणं आलं, 8 दिवस दुःख बरं होत नाही, 15 दिवस दुखणं बरं होत नाही, आणि एकदा की महिन्याच्या पुढे गेलं की माणसं मत असतात ते आता दुःखीतच झाले, आता राहू द्या, आता बाकीच्या कामाला लागा, आम्ही एक जण पाहून घेतो. तसं आता झालं. मकराचे सगळेजण ओढत होते. 1 महिना निघून गेला. आता नातवंड सोडून दिले. अरे बाबाचं आता काही खरं राहिलं नाही, बाबांना आता सोडून द्या, मगर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आता पोरं सुद्धा होते, पोरं सुद्धा मागं झाले. आता बाबाचं काही खरं राहिलं नाही म्हटले. शेवटी पत्न्या होत्या. बाईला म्हणे, खरं मरता तरी बरे, नाशी येणे खरं थुंकून या. जोपर्यंत पत्नी चांगली असते, जोपर्यंत माणसाचं शरीर चांगलं असतं, पत्नी बरोबर सेवा करते. पण एकदा का माणूस जागेवर थुकायला लागला, मडकं आलं आणि जागेवर थुंकायला लागला ना, तर ती बायको सुद्धा म्हणत असते आता हे मेले तरी चालतात, कारण यांच्यामुळे घरात वास राहतात, नाही का. हे असणारं जीवन आहे. तसंच झालं त्या राजाच्या असणाऱ्या दरबारामध्ये. गजेंद्र हत्ती आता त्या पत्न्या ओढत होत्या. पत्न्यांनी सुद्धा सोडून दिला आता आणि सांगायला सुरुवात केलं. बस महिना निघून गेला. म्हणजे आता यांचं काही खरं आलं नाही. पोरांना जीव घालावं लागेल, तिकडे पाहावं लागेल. खरं सांगू का, त्या असणाऱ्या हत्तीने फक्त आपल्या सोंडीने एक फुल घेतलं आणि ते फुल आता फक्त देवाला वाहलं. आणि देवाला वाहल्याच्या नंतर देवाला सांगायला सुरुवात केली, बस देवा, आता हे संपूर्ण माझ्यापासून निघून गेले. मला वाटलं होतं या संसारामध्ये सुख आहे देवा, मात्र या संसारामध्ये सुख नाही आहे. आणि मला या भयापासून, मला या दुःखापासून सोडवणारं जर कोण असतील तर देवा फक्त आणि फक्त तूच आहे. त्या असणाऱ्या गजेंद्र हत्तीने त्या असणारं कमळाचं फुल घेतलं आणि आता देवाला वाहलं. देवाला वाहल्याच्या नंतर महाराज गरुडावर बैसून माझा केवळी आला. तो परमात्मा ज्या वेळेस भक्त अंतःकरणपूर्वक त्या असणाऱ्या देवाला शरण जात असेल ना, त्यावेळेस तो असणारा देव त्या भक्त करता येत असतो. आणि आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या देवाने त्या असणाऱ्या गजेंद्राची सुटका केली. मला हे सांगायचं आहे, या ठिकाणी कोणीच राहू शकत नाही आणि कोणाही वाचू शकत नाही. पण वाचवणारा जर शेवटच्या काळापर्यंत जर कोण असेल तर फक्त आणि फक्त देव आहे. विठ्ठल. म्हणून माणसाची जोपर्यंत दोरी चांगली आहे, ही असणारी दोरी एकदा की तुटली तर माणसाचा मृत्यू होतो. म्हणून जोपर्यंत सुंदर आयुष्य आहे तोपर्यंत माणसानं सुंदर आयुष्य जगलं पाहिजे. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं गे किसी का. श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षेम भूल जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. हे जे देवाने आपल्याला शरीर दिलंय ना, या शरीराचा अजिबात भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवला, क्षण भंगुर नाही भरवला.
अरे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. महाराज म्हणतात पुढे जागवणारे भरपूर आहे, पण या असणाऱ्या नरदेहाचा भरोसा नाही. म्हणून या असणाऱ्या नरदेहाची सार्थकता करून घ्या. कारण या ठिकाणी तुम्ही ज्या संसारामध्ये रमलात, ज्या सुखामध्ये रमलात, ज्या संसारामध्ये रमलात ना, त्याच्यामध्ये दुःख आहे. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, नाही का. महाराज म्हणतात या ठिकाणी सोनं कामाला येत नाही, चांदी येत नाही. तुम्ही म्हणता दिवाळीच्या दिवशी सांगू राहिले तुम्ही आम्ही आताच करून आलो, नाही का. या असणाऱ्या संसारामध्ये सुख आहे, याच्यामध्ये काहीच काम येऊ शकत नाही. फक्त आणि फक्त माझा परमात्मा काम येत असतो. ज्या पद्धतीने त्या गजेंद्राला त्या परमात्म्याने मोक्ष दिला, खरं सांगू का, देवाच्या संगतीमध्ये जे माणसं असतात त्यांच्या संगतीमध्ये जर आपण जर राहिलो तर कदाचित आपला सुद्धा उद्धार होतो. कारण त्या गजेंद्राची मुक्तता केली, आणि मुक्तता केल्याच्या नंतर ज्या मकराने पाय धरला होता ना, त्या मकराने सुद्धा आता देवाशी भांडायला सुरुवात केलं होतं. देवा, अहो त्या असणाऱ्या तुमच्या हत्तीचा पाय धरला म्हणून त्या असणाऱ्या हत्तीला मोक्ष दिला, त्या गजेंद्राला मोक्ष दिला देवा, आणि मला का नको मोक्ष. त्यावेळेस देवाने सांगायला सुरुवात केलं, म्हटले तुम्ही त्रास देण्याचं काम केलं, आणि तुम्ही त्रास देऊन तुम्हाला कसा मोक्ष देता येईल. पण ऐकलं होतं देवा आम्ही, एखाद्या जर देवाच्या असणाऱ्या संगतीमध्ये एखाद्या संतांचं जर महत्व जर असेल, त्या संतांचं जर आम्ही जर पाय जर धरला तर आमचा सुद्धा उद्धार होतो ना देवा. मग तो असणारा गजेंद्र जर तुमचा भक्त असेल तर आमचा उद्धार करायला तुम्हाला काय अडचण आहे. म्हणून खरं सांगू, संतांच्या संगतीमध्ये जर गेला तर संत असणाऱ्या देवापर्यंत आपल्याला पोचवत असतात. म्हणून त्या पद्धतीने मगराने असणारा गजेंद्राचा पाय धरला. पाय धरल्याच्या नंतर त्या असणाऱ्या मगराला सुद्धा मुक्तता मिळाली. मला हे सांगायचं आहे की या असणाऱ्या नरद्याची सार्थकता फक्त आणि फक्त एका भजनामध्ये आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. जोपर्यंत माणसाची दुरी चांगली आहे, एकदा की या असणाऱ्या माणसाच्या दुरीतला आत्मा निघून गेला, या असणारा पिंजरा रिकामा झाला. या पिंजऱ्याला 2 तास सुद्धा ठेवत नाही. खरं सांगू का, नरदेव फक्त प्राण जायचा उशीर आहे. महाराज कुणी असो, फक्त आणि फक्त प्राण जायचा उशीर आहे. एकदा की या नरदेहातला प्राण गेला की सगळं रेडी आहे. गौऱ्या सुद्धा रेडी आहे, नाही का. लाकडं सुद्धा रेडी आहे, जाळणारे सुद्धा रेडी आहे, सगळं रेडी आहे. फक्त प्राण जायचा उशीर आहे. म्हणून माणसानं एकदा की याच्यातला प्राण गेला की माणसाच्या हातात काहीच नाही. जोपर्यंत आहे तैसे असावे संसारी. कैसे, जोपर्यंत माणसाने जसं चिमणी येते, दाना उचलते, निघून जाते, तैसे असावे संसारी. मग महाराज अजून कसं राहिलं पाहिजे, तर महाराजांनी दुसरं जे उदाहरण दिलंय, दुसरा जो दृष्टांत दिलाय, तो एका असणाऱ्या पादचार्याचा दिलाय. त्याचं असणारं दृष्टांत महाराज 3ऱ्या चरणामध्ये वस्तिकार वस्तिया